श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील उपासना या भागातील प्रकरण पहिलं, शिव उपासना, याचा भाग चौथा. क्षणभंगुर हा येथील पसारा, आलिया आकारा अवघे नासे, म्हणून तुकोबारायांनी संसाराचा हव्यास टाकायला सांगितलाय. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, मग परमानंद पावशील. सर्वच साधू संतांनी संसार टाकायला सांगितलेला नाही. त्यांच्या सांगण्याचा आशय आसक्ती टाका, मोह लोभ टाका असा आहे. अज्ञानाचा आश्रय करू नका, भ्रमाच्या मोहजाळ्यात फसू नका हाच आहे. ऐहिक वैभवाबद्दल उदासीनता, विषय सुखाबद्दल अनासक्ती, प्रपंचाचा लोभ कमी झाला तरच बहिर्मुखता संपून जाते. परमार्थही करूया आणि लौकिक जीवनातील हव्यास अतृप्तीही वाढवित राहूया असा उद्योग जे करतात ते प्रपंची आणि परमार्थी दोन्हीकडे फसतात, नागविले जातात. जो निस्संग निर्मोही निश्चल झाला तोच ईश्वराला प्रिय होतो. त्याचंच चित्त पूर्ण शुद्ध होतं आणि त्याचा परमार्थ सर्वार्थानं यशस्वी होतो. हे परमार्थामधलं रहस्य आहे, ते जाणलं पाहिजे. नामस्मरण, जप, तप सारं काही चित्तशुद्धीसाठी आहे. चित्ताची परिपूर्ण अमलावस्था ही परमार्थामधील उच्च अवस्था आहे. अशा परिशुद्ध चित्तात परमेश्वर आपोआप प्रकटतो, हे साधकानं लक्षात ठेवलं पाहिजे. अशी डोळस साधना उपासना होण्यासाठी सद्गुरू कृपेची आवश्यकता आहे. सद्गुरू शक्ती दुहेरी कार्य करते. एका अंगानं संसाराची आसक्ती संपवते आणि दुसऱ्या अंगानं अंतर्यामी ईश्वरी शक्ती प्रकाशमान करते. समर्थ रामदास वर्णन करतात, सद्गुरूचेनी अभयंकरे, प्रकट होई जे ईश्वरे, संसार दुःखे अपारे, नासोनी जाती. असो जयासी मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरू करावा, सद्गुरू विण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. संत श्रेष्ठ नामदेव आपला अनुभव सांगतात, सद्गुरू सारिखा सोयीरा जीवलग, तोडीला उद्वेग संसारीचा. सद्गुरू हेच खरे भक्त कैवारी, साधकाचे हित करते. ते स्वशक्ती शिष्याच्या अंतर्यामी संक्रमित करतात, संसाराचं आकर्षण संपवतात. गुरुगीता सांगते, संसार प्रीती भंगाय तस्मै श्री गुरवे नमः. संसार प्रपंचाची आसक्ती संपून जाणं ही आंतरिक क्रांती आहे. ईश्वराचं सतत अनुसंधान त्याशिवाय साधत नाही. सद्गुरू कृपेनं वा ईशकृपेनंच अनुसंधान साधलं जातं. सत्शिष्याच्या अंतर्यामी सद्गुरू भक्तिभाव निर्माण करतात, तो वाढवतात, विकसित करतात. म्हणून भक्ती हा लाभ आहे असं म्हटलं जातं. ईशकृपेनं आधी संसार प्रपंचाची आसक्ती संपून जाणं महत्त्वाचं आहे. संत एकनाथांनी गुरुकृपेचा नवलाव सांगताना, धन्य गुरुकृपा झाली, अहंता ममता दूर गेली. सर्व भावे झाले दास, मी उदास, तोडिला माया पाश जनार्दने. असे धन्यतेचे उद्गार काढलेत. मायापाश म्हणजे संसार. अहंता ममता यामुळे तो पाश दृढ होतो, अतूट होतो. जो प्रपंची रमला तो आशा तृष्णा कामना यांचा दास झाला. ईश्वराचा दास व्हायचा असेल तर आधी प्रपंचासक्ती समूळ संपावयास हवी. मार्कंडेयाच्या संदर्भात ही घटना महत्त्वाची ठरली. आईवडिलांचं बोलणं कानावर पडताच तो सावध झाला. संसार प्रपंचाची आसक्ती टाकून तो शिव उपासनेसाठी उद्युक्त झाला. जे आयुष्य हाताशी आहे तेवढं तरी साधना उपासना यात सार्थकी लावावं म्हणून तो प्रपंचाकडे पाठ फिरवून शिव उपासना करू लागला दृढ निश्चयानं. पण अंतर्यामी मात्र आपण लवकरच मृत्यू पावणार ही भीती त्याच्या ठायी आहे. खरं तर या जाणीवेनं तो अधिक अस्वस्थ उद्विग्न झालाय.
व्रतबंधनानंतर वेदाध्ययन करून अवघ्या 4-5 वर्षांनी तो स्वगृही परतलेला आहे. तो बुद्धिमान आहे, पंडित आहे, गुणवान आहे, पण पारमार्थिकदृष्ट्या ज्ञानी प्रज्ञावान झालेला नाही. त्यामुळं मृत्यूभयानं तो ग्रासलेला, चिंतामग्न असा झाला आहे. याचा अर्थ तो अकाली वृद्धच झाला आहे. तो विवेकी विरक्त बनलेला नसून मृत्यूभयामुळं फक्त प्रापंचिक सुखाकडे पाठ फिरवून तो ईश्वरोपासनेकडे वळला आहे. याचाच अर्थ अंतर्यामी सूक्ष्म रूपानं का होईना आसक्ती दडून राहिले. काम, क्रोध, मोह शिल्लक आहेत म्हणूनही तो अस्वस्थ आहे. म्हणजे देहभाव जागा आहे. शिवोपासना करीत आहे, पण शिवभावात स्थिर झालेला नाही. एका मृत्यूच्या चिंतनानं त्याचं मन मृत्यूनंतर सारं व्यर्थ ठरणार अशा जाणीवेनं व्यापून गेलं आहे. शिवरूप सद्गुरूंनी त्याचा हा भ्रम काढून टाकावयाचा आहे. यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी जेव्हा पाश घेऊन येतात तेव्हा तो घाबरतो. मृत्यूचं दर्शन त्याला भयंकर वाटतं. वेद उपनिषदातील तत्त्वज्ञान त्याला पचवता आलं असतं तर मृत्यू हा त्याला सखा, जिवलग वाटायला हवा होता. तसं न वाटता त्याला भय वाटलं, मूर्छा आली. मग तो शिवपिंडीला प्राणपणानं कवटाळून शिवोहम शिवोहम असं त्या भगवंताचं स्मरण करतो. मृत्यू ही एक भगवत कृपाच आहे. त्याच्या दर्शनानं संसार, प्रलोभन, देहभाव, आसक्ती संपून जाते. मग आत्मदर्शनाच्या प्रांतात साधकाचा प्रवेश होतो. आज इथंच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. हरि ओम तत्सत.